ओ बाबा, तू चालवते का गाडी? अच्छा, ती समोर व्ह्यू बघून असं केलं वापरे तिथे बहुते का? पीपल, गुड आफ्टरनून नाही, गुड इव्हनिंग झाली. आता 5:03 वाजलेत आणि आपला ब्लॉग चालू होता आता, कारण की आपण चाललोय आता देवगडला परत एकदा. पण आता चाललोय आपण गार्डनमध्ये, देवगड गार्डन जे पवनचक्कीचं गार्डन आहे ते एक्सप्लोअर करायला. आणि आमच्यासोबत बघा कोण आहे, आराध्या. नेहमीप्रमाणे प्रणशा, आराध्या आणि आराध्याचा बापूस म्हणजे मी. तर मग अजून काम पण आहे, ते आपले लॉन राहिलेले ते पण येतात. तर मग ते लॉन पण घेऊन यायचे आहेत गाडीमध्ये टाकून. आणि आपल्याला गार्डनमध्ये जायचं आहे, मावशीकडे जायचं आहे, खूप काम आहे बाबा. आणि थोडा लेट झाला निघायला, सनसेटच्या अगोदर पोचायचं आहे मला तिकडे. तर लेट्स गो, लवकर जाऊया पळत पळत. ओ बाबा, तू चालवते का गाडी? सो पोचलो आम्ही आता देवगड पवनचक्कीच्या गार्डनमध्ये. तर गार्डन आता पुढे आहे, इकडे पार्किंग आहे. पार्किंगचे 50 रुपये आहेत, गाववाल्यांसमोर घेतात. त्यामुळे गाववाले असाल तरी पण फायदा नाही इकडे. काय काय आहे हे बघ, खेळणी आहेत. तुला पाहिजे? नको आहे ना तुला? ठीक आहे. तर मग इकडे आता गार्डन चालू होतं आणि इकडे खूप सारे स्टॉल्स पण आहेत. तर मग खायला वगैरेचं ऑप्शन आहे. आणि इकडे हे बघा, हां, आणि इकडे झिपलाईन पण आहे. तर मग महाराष्ट्राची सर्वात मोठी झिपलाईन आहे इकडं. तर मग रेट्स वगैरे पण दिलेले आहेत खाली, पॉज करून बघू शकता तुम्ही. पण आम्ही एकदा केली आहे, आमच्या झिपलाईनचा व्हिडिओ पण आहे. आणि काय बोलतात त्याला, तो व्हिडिओ बघायचा असेल तर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. हां हां, अरे स्विंग पण आहे आता, स्विंगचा पण ऑप्शन आहे. तर मग तुम्ही स्विंग इज द रिस्की. त्यापेक्षा झिपलाईन मस्त आहे. आम्ही झिपलाईन केली. झिपलाईनचा व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि हा बघा व्ह्यू समोरचा. नको डेंजर. काय आमच्या दाबेली आलेल्या आहेत आणि इकडे स्टॉल्स आहेत. तर मग आम्ही ताईच्या स्टॉलमधनं घेतलं आता दाबेली आणि सोडा. तर मग कधी पण आला तर ट्राय करा. पहिला मी ट्राय करून बघतो कशी चांगले की नाही. दिसतोय तर एकदम छान. आता आमची फूड ब्लॉगर प्रणशा सांगेल कशी आहे टेस्टी. या बघा आमचा फूड ब्लॉगर बघा, काही केलं बघा याने फूड ब्लॉगरने. नाही खा आरामात खा, नाही तर ती हसेल आणि ठसका लागतो. ठसका लागल्यानंतर पळापळ माझी होते इकडे. कशी आहे? हा ना, ते काय तर इकडे पोचलेलो आहोत आपण गार्डनमध्ये. आणि ऑलमोस्ट सनसेट होतो आहे. समोर बघू शकता तुम्ही, मस्त सनसेट दिसतो इकडनं एनी टाईम. आणि गार्डन पण एवढं छान मेंटेन ठेवलं आहे ना
तर मग फॅमिलीसोबत येऊ, कधी येऊ आपण. हा टायमिंग वगैरे आहे, पॉज करून बघा. आणि जे मेंटेन केलं ना गार्डन मस्त एकदम, खूप छान वाटतं. कुठे वरनं जाऊया. ओके. चढीचो बापरे, तिला काहीतरी दिसलंय आणि ते बघून ती बाई असं करते. अरे ते कसं अच्छा, ती समोर व्ह्यू बघून असं केलं. बापरे, तिने बहुते का काय करून करते तिचं तिलाच माहित. तर मग हा स्पॉट एवढा फेमस झाला आहे ना, एक स्कूलचे बिक्री वगैरे पण यायला लागले इकडे. मस्त वाटतं. आणि इकडचं लोकेशन तर एक नंबर आहे ना, तर त्यामुळे अजून मजा येते मुलांना पण. आणि आराध्याने पण खूप एन्जॉय केलं इकडे. तर तिने पहिल्यांदा बघितलं. ते बघा आमचं मिट्टू, बघू शकता तुम्ही कसं एन्जॉय करते. माझ्या वरती बसून वरता व्ह्यू एन्जॉय करते. तर मग तुम्हाला असा इव्हनिंग टाईम जर स्पेंड करायचा असेल फॅमिलीसोबत, तर हा खूप मस्त स्पॉट आहे. फक्त देवगडला यावं लागेल तुम्हाला. याची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर मग कधी मालवण फिरायला आला तर या स्पॉटला नक्की व्हिजिट द्या. काही ग थकलो रे बाबा, कर बंद.